तर चला आज तुम्हाला मी दाखवते चिकन ग्रेव्ही झटपट बनवून कशी रेडी होते। तर सर्वात अगोदर इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सोबतच घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईत तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की मी लगेच त्यात टाकलेला आहे कांदा आणि सोबतच टाकलेली आहे हिरवी मिरची आणि टोमॅटो। आता ह्या तिघांना मी व्यवस्थित परतून घेणार आहे। हे सॉफ्ट होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता मी लगेच त्याच्यात ऍड करते आलं लसणाची पेस्ट। हिला सुद्धा 2 मिनिटं मी परतून घेते जेणेकरून ह्याचा स्मेल निघून जाईल। आता मी इथे यूज करणार आहे डायमंडचा चिकन मसाला। तर बघूया टेस्टीला कसा लागतो हा। मी फर्स्ट टाइम यूज करत आहे। सगळे मसाले मी ह्याच्यात थोडे थोडे ऍड केलेले आहेत आणि वरून हा डायमंडचा चिकन मसाला यूज केलेला आहे। मी असं तर एव्हरेस्टचा करते, पण आता फर्स्ट टाइम मी ट्राय करत आहे, बघूयात कसा लागतो चवीला। मग इथे मी चवीपुरता मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून मसाल्यांना वर खाली करून घ्यायचं जेणेकरून मसाले खाली लागणार नाही। मग इथे वॉश केलेलं चिकन सुद्धा मी ऍड केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर व्यवस्थितपणे येईल। बघा आता तुम्ही बघू शकता चिकन मध्ये मी गरम पाणी थोडंसं ऍड केलेलं आहे कारण मला ग्रेव्ही हवी होती आणि 15 मिनिटं मी वाफ दिलेली आहे। बघा 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता चिकन किती ज्युसी आणि ग्रेव्ही झालेला आहे, थिक झालेला आहे, दिसायला पण सुंदर दिसत आहे। आता इथे मी टाकणार आहे वरतून कोथिंबीर। कोथिंबीर मला जास्त आवडते त्यामुळे मी जास्त टाकते। कोथिंबीरचा फ्लेवर सुद्धा खूप मस्त येतो चिकन मध्ये। मग तुम्ही याला भातासोबत, नान सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात। मला तर पर्सनली मी चपाती सोबतच खाते कारण का मला असं थिक ग्रेव्ही वाली चिकन चपाती सोबत जास्त आवडतं। बघा